ऑटोरिको प्रोग्राम दिलेला आहे. ठीक आहे. जसे आपल्याला बेकिंग वगैरे काही बनवायचं असेल किंवा आपलं बिस्किट वगैरे बनवायचे असेल, डायरेक्टली इथेच बनवायचे असेल तुम्हाला, डायरेक्टली याच्यामध्ये बनवू शकता. हा तुमचा स्पेशल बेकिंगसाठी प्रोग्राम दिलेला आहे. ठीक आहे. हा दिलेला आहे ग्रिलिंगसाठी, म्हणजे तुम्हाला ग्रिल करायची किंवा चिकनचा मोठा पीसेस वगैरे जर आणलेला आहे तुम्ही तर डायरेक्टली ग्रिल करायची. छोटा पीसेस जर असेल तुमचावाला तर तुम्हाला या ट्रेवरती ठेवायचं आहे त्याला. ठीक आहे. छोटा पीस असेल तर छोटे छोटे पीसेस, म्हणजे आपले लेग पीस सारखे बारीक बारीक छोटे छोटे पीसेस असतात ते याच्यावरती ठेवायचे तुम्हाला. आणि फक्त एकच क्वांटिटीमध्ये मोठा पीसेस असेल डायरेक्टली तर तो तुम्हाला या ट्रेवरती ठेवायचा आहे. म्हणजे जसं तुमचावाला याच्यामध्ये मॅनेज होईल, याच्यामध्ये हाईटला जसं मॅनेज होईल तुमचं तसं तुम्हाला ऍडजस्ट करून त्याला त्या प्लेटवरती ठेवायचं आहे. ठीक आहे. फक्त ग्रिलिंगच्या वेळेस तुम्हाला ट्रे यूज करायचे आहे, अदरवाईज तुम्हाला बाहेर काढून ठेवायचं आहे. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला डायरेक्टली पिझ्झा सेटिंग. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली पिझ्झा इथेच बनवायचा आहे, रेडीमेड पिझ्झा इथेच बनवायचा आहे. त्यावेळेस फक्त एकच करायचं आहे, याला नॉर्मली मायक्रोवेव्ह सेटिंग ही पिझ्झा सेटिंग आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की हा जो ट्रे आहे याला असंच ठेवायचं आहे, पण याच्या आतमध्ये कोणताच ट्रे ठेवायचा नाही तुमचावाला. पिझ्झाचा किंवा बेकिंगचा जो पण ट्रे असेल तुम्ही डायरेक्टली बाहेर काढून ठेवायचा तुम्हाला. म्हणजे आपलं तिकडे डायरेक्टली मटेरियल तयार राहील, फक्त आपल्याला तिकडनं उचलायचं आणि याच्यामध्ये ठेवायचं, याच ट्रेवरती ठेवायचं डायरेक्टली त्याला. फक्त याला ज्यावेळेस तुम्ही पिझ्झा वगैरे काही कराल किंवा बेकिंग कराल पहिल्यांदा याच्यावरती जायचं आपल्याला, मायक्रोवेव्हवरती जायचंय आणि याला एक 90 ते 180 डिग्रीवरती ठेवून एमटी हीट करायचं याला. एमटी हीट, अदरवाईज मध्ये काहीच ठेवायचं नाही. ठीक आहे. सगळं बाहेर ट्रे वगैरे जरी असेल तरी बाहेर काढून ठेवायचे, फक्त प्लेट ठेवायची, एमटी हीट करून ठेवायचं आणि डायरेक्टली याच्या आतमध्ये जे पण मटेरियल असेल ते ठेवायचं. प्रोग्राम सिलेक्ट करायचा इथे, म्हणजे पहिले एमटी हीट करायचं 1 मिनिट तरी हीट करायचं पहिल्यांदा एमटी. ठीक आहे. त्यानंतर प्रोग्राम सिलेक्ट केला तुम्ही, इथे तुम्हाला टायमिंग दिलेला आहे, टायमिंग सिलेक्ट करायचं आणि मशीन डायरेक्टली स्टार्ट होणार तुमचं. एमटी कितीला करायचं, किती टेम्परेचरला करायचं? 180 पर्यंत, 90 ते 180 पर्यंत इथे दिलेलं आहे. मायक्रोवेव्हचा यूज करायचा, ओव्हनचा यूज नाही करायचा. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रिलिंग दिलेली आहे, टॉप ग्रिलिंग, फक्त वरनं ग्रिल करायची, म्हणजे स्मॉल पीसेस असतील. तर हे कसं दिलेलं आहे, ग्रिल दिलेलं आहे. या ग्रिलमध्ये तुमचा एक मोठा पीस असेल, त्या पीससाठी हा ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तसे आपले छोटे छोटे क्वांटिटीमध्ये जर जास्त पीसेस असतील तर त्यासाठी तुम्ही डायरेक्टली हा प्रोग्राम यूज करू शकता. ठीक आहे. जसे तुम्हाला नॉर्मली पापड वगैरे काही भाजायचं जरी असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता नॉर्मली. ठीक आहे. आणि हा तर प्रोग्रामचा दिलेला आहे लास्टवाला, तो प्रोग्रामचा तुम्ही एकदा बुकलेटमध्ये बघून घ्या सगळं, त्यानुसार तुम्हाला सगळं कळेल. ठीक आहे. आणि ज्यावेळेस प्रोग्राम संपेल सर आपल्याला त्यावेळेस डायरेक्टली याला ओपन नाही करायचं. ठीक आहे. याला नॉर्मली फक्त एवढंच ओपन करायचं. ठीक आहे. मायक्रोवेव्ह जर यूज केला तुम्ही तर डायरेक्ट ओपन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस तुम्ही ओव्हन यूज करणार आहे त्यावेळेस याला डायरेक्ट ओपन नाही करायचं, नॉर्मली एवढाच ओपन करून याला सोडून द्यायचं. 2-3 मिनिटं किंवा 5 मिनिटं ठेवू शकता. ज्यावेळेस पूर्ण तो थंड होईल, त्याच्या आतमधली जेवढी पण कुलिंग असेल ती बाहेर निघेल, त्यावेळेस पूर्ण डोअरला ओपन करायचं. अदरवाईज आपण डायरेक्टली समोर उभे असतो आणि समोर पकडलेलं असतं. डायरेक्टली जर ओपन केलं तर जी मधली गरम हवा आहे ती डायरेक्टली वरती येते, ती आपल्या अंगावरती किंवा तोंडावरती पण येऊ शकते. फक्त एवढंच लक्ष ठेवायचं. आणि याला क्लिनिंगसाठी मायक्रोवेव्हचा 180 वरतीच तुम्हाला यूज करायचं आहे. फक्त एक काचेचा बाउल घ्यायचा मोठावाला, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि 1 किंवा 2 निंबू त्याच्यामध्ये निपळून फक्त याच्या आतमध्ये ठेवायचं. म्हणजे त्याची जी स्टीम तयार होणार आहे त्याने आतमध्ये जे तुमचं ऑइल वगैरे तेलकटपणा जो पण असेल तो सगळा निघून जाईल. नंतर फक्त एक ओल्या फडक्याने किंवा सुक्या फडक्याने तुम्हाला फक्त पुसून घ्यायचं. ठीक आहे. काचेला, या काचेला वरनच क्लीन करू शकता तुम्ही, आतमधनं घाण जाणार नाही. जर गेली तर फक्त एकदा ते दिलेलं आहे. जर समजा लहान मुलं वगैरे असतात, आपण प्रोग्राम चालू करून दिलेला आहे, पण जर लहान मुलं वगैरे आले तिथे टच वगैरे केलं, टायमिंग वगैरे फिरून दिला तो प्रॉब्लेम होऊन जातो. तर त्याला फक्त एक 3 सेकंड प्रेस करून ठेवायचं, तर पूर्ण डिस्प्ले आपला लॉक होऊन जाणार डायरेक्ट. इकडे प्रोग्राम जरी चेंज केला तरी काही प्रॉब्लेम नाही. याला 3 सेकंड प्रेस करून ठेवायचं. प्रोग्राम जरी हे केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि डिस्प्ले तुमचा जो आहे पूर्ण ब्लॉक होऊन जाईल डायरेक्टली, जसं आपला मोबाईलचा लॉक असतो त्याचप्रमाणे. आणि परत काढायचं असेल तर 3 सेकंड प्रेस करून ठेवायचं, अनलॉक होणार तुमचा. ठीक आहे. बाकी याच्यामध्ये जास्त काही नाही.